Because this one start table one. Stand. Table one. Offline आले पाहिजे moment. Time pass. चला, लेट स्टार्ट. आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. है ना? चॅप्टरचं नाव काय? चॅप्टर काय? चॅप्टर संपलेला आहे. त्याच्यावर आपल्याला जेईचे प्रश्न सुरू करता येतात. संपलेला आहे बरोबर. आता फक्त परीक्षा यायची आपल्याला. ठीक आहे. तर गिव मी वन टेक्स्ट बुक ऑन द बेसिस ऑफ लाईन अँड प्लेन. हा नवीन चॅप्टर सुरू करू आपण आज. तर हा मागच्या लेक्चर आपण कम्प्लीट केला आपण. रिपीट याच्यावर झालेला आहे. त्यामुळे काय असतं काय? Okay, so let us start the new chapter. Name of the chapter is the line and plane. ठीक है.
तर बघा काय काय करते लाईन ब्रेक मध्ये इथे झालं पाहिजे 2 दिवसापासून खूप असतं ना तर नवीन चॅप्टर आजपासून सुरू करू आपण त्या चॅप्टरचं नाव आहे लाईन अँड प्ले तर हा खूप सिंपल चॅप्टर आहे तर मला जरा एक्सप्लोरिंग चॅप्टर आहे आपल्याला तर सर्वात पहिले त्याच्यामध्ये बीट आहे त्या बीटचं नाव आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दोन फॉर्म आहे एक म्हणजे वेक्टर फॉर्म आणि एक म्हणजे कोणता कार्टेशियन फॉर्म प्रत्येक याच्यामध्ये 2 फॉर्म आहे तर काही फॉर्म्स आहेत त्यामध्ये जसे की पहिल्यांदा स्टार्टिंगला 2 बीट आहे त्या 2 बीटचा आधारे मला फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व करता येईल त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट 6.1 करता येईल त्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम प्लेन पुन्हा 2 पॉईंट त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर बेसवर दुसरी एक्सरसाइज सॉल्व करता येईल तर टोटल 2 एक्सरसाइज आहे या लाईनमध्ये त्यानंतर प्लेनमध्ये मला अजून 2 एक्सरसाइज त्यानंतर सोपा आहे पण व्यवस्थित केला पाहिजे तर बघा सर्वात पहिला मी स्टार्ट करणार आहे लाईनमध्ये इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू गिवन पॉइंट अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर फर्स्ट पॉइंट बघा इक्वेशन ऑफ लाईन passing through given point is a yes equation of a line passing through given point and parallel to a given vector तर सिंपल आहे एक लाईन आहे जे एक पॉइंट मध्ये पास आहे आणि एक वेक्टरला काय आहे ते पॅरलल तर त्यावेळेस त्या लाईनचा फॉर्म काय असेल ते आपल्याला काढायचं आहे तर व्हेरी सिंपल बघून घ्या सर्वात पहिले काय करता येईल याच्यामध्ये दिस इज द कंडिशन हियर फर्स्ट ऑफ ऑल 3 डायमेंशनल स्पेस में दिस इज द लाईन याच्यामध्ये आपण घेतलेला आहे स्ट्रेट लाईन या दोघांमध्ये डिफरन्स आहे स्ट्रेट लाइन इज अबाउट द 2 डायमेंशनल सिस्टम म्हणजे x एक्सिस आणि y एक्सिस बद्दल होता स्ट्रेट लाइन उसके बाद फेस ऑफ स्ट्रेट लाइन 11वीला होता फेस ऑफ स्ट्रेट लाइन 12वीला होता इथे सुद्धा लाइन आहे तर या लाइन मध्ये काय डिफरन्स आहे की ही लाइन कशामध्ये आपल्याला 3 डायमेंशन मध्ये शिकायचं म्हणजे x एक्सिस y एक्सिस आणि z एक्सिस तर स्ट्रेट लाइन मध्ये फक्त कशामध्ये होता कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणतात त्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे अबाउट द x एक्सिस अँड y एक्सिस ठीक है हा स्ट्रेट लाइन मध्ये एवढं 2 एक्सिस वर होता स्ट्रेट लाइन आणि फेस ऑफ स्ट्रेट लाइन इज डिपेंड ऑन 2 डायमेंशनल सिस्टम किंवा याला काय म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम whereas this line and plane is completely dependent on 3 dimensional system related to the 3 dimensional geometry तर आता या लाइन मध्ये आपल्याला काढायचं की जर एखादी लाइन this is the line which is passing through one point एका पॉइंट मध्ये पास आहे आणि एखादा वेक्टर याला काय आहे पॅरलल आहे समजा तो वेक्टर काय आहे b बार असा असेल वरून पॅरलल असेल किंवा खालून पॅरलल असेल म्हणजे असा किंवा असा या 2 कंडिशन मध्ये ठीक आहे मी म्हणजे तर बघा आता याच्यामध्ये काय सांगायला
ही लाईन जी आहे ही लाईन कॅपिटल एल आहे, ही लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे आणि एखादा वेक्टर, आता तो वेक्टर त्याला वरून पॅरलल असेल किंवा खालून पॅरलल असेल, डिपेंड ऑन दॅट कंडिशन. स्पेस में ही जो वेक्टर आहे कॅमी मिळू शकते, पण इथे घेता येईल, इथे घेता येईल, अजून दुसऱ्या ठिकाणी घेता येईल, काय अडचण नाही त्याच्यावर. तर काय करता येईल बघा आता, हा ओरिजिन याचा पोझिशन वेक्टर घेऊ पहिल्यांदा पोझिशन वेक्टर ऑफ दॅट वन स्मॉल ए बार. मग आता या पॉइंटला सोडून एक मनाचा पॉइंट घेतला लाईनवर, त्या लाइन पॉइंट का नाम क्या है पी. अपन स्ट्रेट लाइन में देखिए लाइन है, पी का पॉइंट लेना पड़ता है लाइन की इक्वेशन के लिए, और इसका पोजीशन वेक्टर कितना हो गया आर बार. तो मला सांगा हा जे आहे पहिले दोन एक पॉइंट होता, एक मनाने पॉइंट घेतला, तर हे जर आपण वेक्टर घेतला तर हा काय झाला वेक्टर ए बी बार. तर नाव टेल मी, मग आता हा वेक्टर ए बी बार जर पाहिला तुम्ही तर जैसी ही लाइन एल ही कंप्लीट वेक्टर बी बार ला पॅरलल आहे, तर याच्यावर असणारा वेक्टर सुद्धा याला काय असेल पॅरलल आहे. तर मग आपल्याला काय सांगते ए बी बार इज पॅरलल टू बी बार. पुन्हा कंडिशन जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतात तर त्या स्केलर मल्टिपल ऑफ ईच अदर. तर सांगा काय ए बी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स किती बी बार, पॅरलल असताना स्केलर मल्टिपल ऑफ ईच अदर. मला सांगा ए बी बारचा पोझिशन वेक्टर, आता तुम्हाला सांगायला पाहिजे ए बी बारचा पोझिशन वेक्टर काय, ए बी बारचा पोझिशन वेक्टर काय सेकंड वेक्टर मायनस फर्स्ट वेक्टर. तर सांगा पी चा पोझिशन वेक्टर काय घेतला, पी चा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय घेतला आर बार. तर काय भेटणार आर बार मायनस ए चा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ए बार इज इक्वल टू किती लॅम्बडा टाइम्स बी बार. माइनस का ए बार तिकडे गेलं तर काय भेटणार प्लस चा ए बार. सो आर बार इज इक्वल टू किती भेटणार ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. अँड दिस इज कॉल्ड एज अ वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू वन वेक्टर. याला काय म्हणता येईल वेक्टर इक्वेशन. कारण का याच्यामध्ये कशामध्ये आला आर बार मध्ये आला, जेव्हा जेव्हा आर बार मध्ये असतील त्याचे सेट टू बी द वेक्टर इक्वेशन. तर याच्यामध्ये प्रत्येक लाईनला आपल्याला दोन याच्यामध्ये बघायचं, लाईन आणि प्लेनला वेक्टर फॉर्म आणि कोणता कार्टेशियन फॉर्म. तर दिस इज सेट टू बी द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू काय जे बिटचं नाव आहे पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू द वन वेक्टर दिस वन. त्यानंतर याचे काही रिमार्क आहे, जसा वेक्टर फॉर्म आहे तसाच आपल्याला काय आहे कार्टेशियन फॉर्म देखील आहे. तर कार्टेशियन फॉर्म मध्ये काय आहे लक्षात घ्या, कार्टेशियन फॉर्म म्हणल्यावर इन टर्म्स ऑफ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तर यामध्ये आता काय करायचं, समजा हा जे पॉइंट आहे हा पॉइंट जे कॅपिटल ए आहे, आता आपण वेक्टर मध्ये ना घेता कार्टेशियन मध्ये घ्यायला. तर समजा ए चे कोऑर्डिनेट्स काय असतील, कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज नथिंग बट x1 y1 z1 या पॉइंट मध्ये पास आहे. पुन्हा हा जे पॉइंट पी आहे याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन याच्या आपण काय घेऊ वेक्टर कॅपिटल पी इज इक्वल टू एक्स कॉमा वाय कॉमा झेड. ठीक आहे. त्यानंतर आता हे जी सगळी माहिती आहे याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि पॅरलल वेक्टर बी बार से घेता येईल आपल्याला. काय घेता येईल पॅरलल वेक्टर बी बार से a1i प्लस b1j प्लस c1k असा एक वेक्टर घेता येईल आपल्याला. लेट कन्सिडर केलं आपण. मग हे सगळं आपण याच्यामध्ये ठेवून मला सांगा सर्वात पहिले ए बार काय असेल x1 i बार y1 j बार z1 k बार. पी बार सांगा, पी बारचा पोझिशन वेक्टर काय आर बार किती xi प्लस yj प्लस zk. आणि हा काय तुमचा वेक्टर बी बार a1i प्लस b1j प्लस c1 ॲज इट इज. आता सगळी जी माहिती आहे याच्यावर ठेवून द्यायचं या फॉर्मुलामध्ये वेक्टर फॉर्ममध्ये ठेवून द्यायचं. वेक्टर फॉर्ममध्ये ठेवलं तुम्हाला काय भेटणार ते लक्षात घ्या. एकदम सिंपल आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये डोक्याला ताण नाही. बघा ठेवून द्या आर बारच्या जागी आर बारची व्हॅल्यू तर काय भेटणार xi प्लस yj प्लस zk इज इक्वल टू ए बारच्या जागी ए बार म्हणजे काय x1i y1j z1k प्लस लॅम्बडा टाइम्स बी बारच्या जागी बी बारचा वेक्टर. तर काय तुमचा बी बार इज नथिंग बट a1i प्लस b1j प्लस c1k. मग आता काय करू आपण याला अलीकडे आणलं तर काय भेटणार बघा xi आणि हे मायनसचा x1 आहे, दोघांमध्ये i कॉमन आहे तर x मायनस x1 i राईट आहे. यावेळी काय कॉमन आहे बोलू
वाय माइनस y1 जे, बराबर है। यहाँ पे क्या कॉमन है, इधर लिखा है तो क्या, यहाँ पे z और यहाँ पे इधर आने से z1 क्या कॉमन निकालता है कि इज इक्वल टू लैम्बडा टाइम्स a1i किंवा याला मल्टिप्लाय करा आपण लैम्बडा ने, लैम्बडा टाइम्स a1i लैम्बडा टाइम्स b2j लैम्बडा टाइम्स c1k याला मल्टिप्लाय केलं। मग या दोन साइडला जर पाहिलं त्याच्यामध्ये तर हा एक वेक्टर ज्याचे कोएफिशिएंट i j k मध्ये आहे आणि इथे सुद्धा एक वेक्टर आहे i j k मध्ये आहे। तर जेव्हा दोन वेक्टर इक्वल असतात तर त्यांचे कोएफिशिएंट सुद्धा काय असतात, इक्वल असतात। तर मला काय भेटणार पहिल्यांदा, याचा i चा कोएफिशिएंट याचा i चा कोएफिशिएंट सेम असेल तर त्यामुळे मला काय भेटणार, x - x1 = लैम्बडा a1, y - y1 = लैम्बडा b1 घेतो, लैम्बडा b1। त्यानंतर काय z - z1 = लैम्बडा c1। तर इथून मला सांगा लैम्बडाची किंमत काढता येईल, लैम्बडा = किती, x - x1 बाय a1 = काय, लैम्बडा। इथून मला सुद्धा काढता येईल y - y1 बाय b1 = काय, लैम्बडा। आणि दिस इम्प्लाइज z - z1 बाय c1 = काय, लैम्बडा। म्हणजे तीन इक्वेशनला लैम्बडा इक्वल आहे, तर मला आता लिहिता येईल का शेवटची इक्वेशन, नाउ इट इज द फायनल इक्वेशन ऑफ लाइन विच इज नथिंग बट ऑफ दिस टाइप, x - x1 by a1 is equal to y - y1 by b1 is equal to z - z1 by c1 is equal to लैम्बडा लिहा किंवा नाही लिहा तुम्हाला माहिती आहे, किंवा दोनपेक्षा टर्म जर एकमेकाला इक्वल असेल तर देन दे आर इक्वल टू सम कॉन्स्टंट, तर त्यामुळे लैम्बडा लिहायची गरज नाही, असं जर लिहिलं तरी चालेल। अँड दिस इज नथिंग बट दिस इक्वेशन इज सेड टू बी द Cartesian equation of line passing through one point and parallel to one vector। लक्षात, म्हणजे दोनच फॉर्म तुम्हाला लक्षात घ्यायचं, एक म्हणल्यावर फर्स्ट फॉर्म इज सेड टू बी द वेक्टर फॉर्म, आणि तो वेक्टर फॉर्म काय, हा r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्बडा टाइम्स b बार हा एक, आणि दुसरा म्हणल्यावर कार्टेशियन फॉर्म म्हणल्यावर काय लक्षात घ्यायचं, तर कार्टेशियन फॉर्म मध्ये हा x - x1 बाय a। आता या वेक्टरवर डिपेंड आपण वेक्टर काय घेतलं, आता a1 b1 c1 च्या जागी जर मी वेक्टरला a b c जरी घेतलं तरी काय चालेल, a b c घेतला a b c, तर काय भेटणार, x - x1 बाय a y - y1 बाय b z - z1 बाय c, दिस इज नथिंग बट इट इज युअर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन। आला लक्षात किती फॉर्म, दोन फॉर्म, एक कोणता फॉर्म, वेक्टर फॉर्म, आणि दुसरा कोणता, कार्टेशियन। आला लक्षात कसा, त्यानंतर त्याचे काही रिमार्क आहे, तर तुम्ही पहिला रिमार्क आहे की हे जी इक्वेशन आहे कार्टेशियन इक्वेशनला तुम्हाला काय म्हणतात, सिमेट्रिक फॉर्म, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिमेट्रिक फॉर्म। हे जे आहे जे बाग पुस्तकात आहे बघा, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज सिमेट्रिक फॉर्म म्हणा किंवा त्याला कार्टेशियन फॉर्म लिहून देतो, पहिले समजून घ्या, सगळं व्यवस्थित लिहून देतो। दिस फॉर्म इज कॉल्ड एज अ कार्टेशियन फॉर्म, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सिमेट्रिक फॉर्म। त्यानंतर तिसरा रिमार्क याच्यामध्ये काय सांगितलं, the equation x is equal to x1 plus a lambda, y is equal to r called parametric form of Cartesian equation of line। तर इथून तुम्हाला हे जे आहे हे सगळे कोणाचे इक्वल आहे, ऑल द टर्म्स आर इक्वल टू लैम्बडा। इथून जर मला कोऑर्डिनेट्स काढायचे असेल, लाइन वरचे कोऑर्डिनेट्स काय, तर मला काय करता येईल बघा, इथून इथून व्हॅल्यू काढता येईल मला, किंवा हे जे इक्वेशन आहे x - x1 इज इक्वल टू लैम्बडा a1, ते जे आहे इथून तुम्हाला x ची किंमत काढता येईल कसं, x इज इक्वल टू a1 लैम्बडा इकडे गेला मल्टिप्लिकेशनला, आणि हे मायनसचा x1 तिकडे गेलं तर काय, प्लसचा x1, तर याला मला कसं येईल, मायनसचा x1 तिकडे गेलं तर प्लसचा x1, a1 डिव्हिजनला आहे याचा मल्टिप्लिकेशनला येणार a1 लैम्बडा, तर दिस वन। त्यानंतर y ची सुद्धा कोऑर्डिनेट्स काढता येईल तुम्हाला, y इज इक्वल टू काय, b1 लैम्बडा होणार, आणि मायनसचा y1 जर घ्या तो घ्या प्लसचा y1, तो y1 प्लस b1 लैम्बडा। सिमिलरली z इज इक्वल टू किती, c1 तिकडे गेलं तर c1 लैम्बडा, मायनसचा z1 जर घ्या तो प्लसचा z1 प्लस c लैम्बडा। तर हे जे आहे x1 प्लस a1 लैम्बडा, y1 प्लस b1 लैम्बडा आणि z1 प्लस c1 लैम्बडा, हे जे आहे दीज आर कॉल्ड एज अ पॅरामेट्रिक फॉर्म। पॅरामेट्रिक का,
कारण याच्यामध्ये पॅरामीटर कोण आहे लॅम्बडा, पॅरामीटर कोण आहे लॅम्बडा, म्हणजे आमचं कॉल येतं पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. आलं लक्षात? याला काय म्हणता येईल? इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्टेशियन फॉर्म म्हणा किंवा याला काय म्हणता येईल सिमेट्रिक इक्वेशन, सिमेट्रिक फॉर्म. या जे आपण एक्सचे व्हॅल्यूज काढलेले, एक्स काढले म्हणजे काय काढलं आपण डेफिनेटली याच्यामध्ये त्या लाईन वरचे एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट काढले है ना. तर एक्स इज इज रिपॉर्ट इट इज इट इज ऑल्सो कॉल्ड द पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ ए लाईन. त्यानंतर अजून एक रिमार्क आहे, पहिलाच रिमार्क आपण वाचतो. पहिला आहे ए बी बार इज इक्वल टू ए1 आय प्लस b1 जे प्लस b1 के. a1 b1 c1 आर डायरेक्शन रेशोज ऑफ लाइन एंड कन्वर्जन. तो फालतू बने जसं मी तुम्हाला बोललेलं आहे. या रिमार्क मध्ये काय लक्षात घ्या, ही लाईन होती, ही लाईन कोणती रिक्वायर्ड लाईन आपली लाईन. या लाईनला कोण पॅरलल होता बी बार पॅरलल होता. मग आता जर बी बारचे आपल्याला डायरेक्शन रेशोज माहिती आहे, समजा हे डायरेक्शन रेशो म्हणजे आय जे केचे इक्वेशन ए बी सी. मग आता जर आपल्याला लाईनचे डायरेक्शन जरी दिला असतील तर तो पर्यायाने कोणाचे असतील बी बारला, कारण बी बार त्या वेक्टरला त्या लाईनला काय आहे पॅरलल आहे. कळालं मी काय सांगायला बघा, जर आपल्याला लाईनचे डायरेक्शन रेशो जर दिलं तर समजून घ्यायचा तो कोणाची आहे पॅरलल वेक्टर बी बार, किंवा पॅरलल वेक्टर बी बारचे असतील तर समजून घ्यायचे ते कोणाचे आहे लाईनचे, कारण लाईन हे बी बारला काय आहे पॅरलल आहे. तर A1 म्हणजे आता एखाद्या वेळेस काय करतात ते ए बी सी डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आहे, मग त्याच्यामध्ये बी बार काय आपल्याला लक्षात येतो का नाही, समजून घ्यायचा. आता याच्यामध्ये बी बार देत नाही, समजा असा दिला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. जमाने घेतो तुम्ही थोडा बाउन्स व्हाय असं वाटेल मला. त्या रिमार्कचा अर्थ काय समजून घ्या. आता समजा ही लाईनची इक्वेशन काढायची, क्वेश्चन आला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, या पॉइंट मध्ये पास आहे एक्स वाय झेड मध्ये, अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी, अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन ए बी सी. तर मला सांगा आता लाईनची इक्वेशन काढायची, लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे आणि आता मला सांगा त्याचा पॅरलल वेक्टर दिला का नाही, सांगितलं का या वेक्टरला पॅरलल म्हणून नाही, फक्त काय दिले त्यांनी या लाईनचे काय दिले डायरेक्शन रेशो. समजून घ्यायचं लाईनचे जरी डायरेक्शन रेशो दिला असतील तर ते कोणाचे डायरेक्शन रेशो पॅरलल वेक्टर. म्हणजे आपण मनाने जर एखादा वेक्टर बी बार घेतला तर बी बार वेक्टर हा लाईनला पॅरलल असल्यामुळे हे डायरेक्शन रेशो कोणाचे झाले बी बारचे. तर बी बारला मला काय देईल ए आय प्लस बी जे प्लस सी बी. मग आता याच्यामध्ये बी बार घेऊन आता मला हा फॉर्म्युला वापरता येईल आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम. म्हणजे ज्याच्यामध्ये वेक्टर पॅरलल वेक्टर दिला नसेल, लाईनचे जरी डायरेक्शन रेशो दिला असतील तर तो कोणाचे असतील पॅरलल वेक्टर बी बार. म्हणजे आपल्याला मनाने घेते की लेट बी बार इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी बी. जरी ते लाईनचे डायरेक्शन रेशो होते पण बी त्याला काय आहे पॅरलल आहे, त्यामुळे ते कोणाचे असेल बी बारचे असेल. झाला पहिला रिमार्क, दुसरा रिमार्क, तिसरा रिमार्क. त्यानंतर चौथा रिमार्क आहे द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हेरिएबल पॉइंट पी ऑन द लाइन आर. जे तुम्हाला मी सांगितलं की जो आपण पॉइंट पी घेतो नाही ते मनाचा पॉइंट, या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स घेता येईल कोणत्या फॉर्मनुसार इथनुसार. एक्स काढला, वाय काढला आणि झेड काढला, म्हणजे काय काढला आपण पी चे कोऑर्डिनेट्स. कारण पी ला काय घेतलेलं आपण एक्स वाय आणि झेड. बघा पी ला काय घेतलेलं आहे एक्स वाय झेड. तर इथून जर आपण एक्स ची किंमत, वाय ची किंमत आणि झेड ची किंमत काढली म्हणजे आपण कोणाचे कोऑर्डिनेट्स काढले पी चे. कोणाचे काढले पी चे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट असा आहे की काय करायचं हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगायचं. ठीक. तर आता एक फॉर्म झालेला आहे याच्यामध्ये जे तुम्हाला मी सोडलं, त्यामध्ये ते फॉर्म आपल्याला क्वेश्चन म्हणजे जे रिमार्क आहे ते क्वेश्चन मध्ये यूज आहे त्याचा. आता करणार नाही त्याचे एक्झाम्पल घेतल्याशिवाय. तर दोन रिमार्क जे आहे आपण क्वेश्चन मध्ये एक्सरसाइज सगळं घेऊ. आता या सगळ्या बघतो मी. आता हे थोडा फास्ट मध्ये झाला है ना, ज्यावेळेस तू युट्यूब मध्ये पाहतात त्याच्यावर स्पीड असतो असं काही नाही. पहिल्या स्पीड मध्ये भेटेल काय काय असते स्पीड नॉर्मल किती 1.25 1.5 1.75 2 2 स्पीड होती. आता आपण नॉर्मल स्पीड घेतो. ठीक आहे, पहिले युट्यूब पाहिले नाही का स्पीड मध्ये पाहिलं का. तर तसं आहे 2 ची स्पीड होती. आता आपण नॉर्मल ची स्पीड कळत तुम्हाला काय काय याच्यामध्ये.
काहीच नाही करत. हे कळलं का आपण? ही लाईन कशावर आहे? ही लाईन कशामध्ये आहे? आपण कशामध्ये बोलायलो? 3 डायमेन्शन मध्ये. आणि ती लाईन 2 डायमेन्शन म्हणजे त्याच्यामध्ये एक्स एक्सिस आणि वाय आहे की नाही? तो कोणता होता? स्ट्रेट लाईन. आणि कोणती? वाकडी लाईन. त्याची लाईनच आहे पण त्याच्यामध्ये स्पेस मध्ये आहे, 3 डायमेन्शन स्पेस मध्ये. त्यामध्ये जर ती स्ट्रेट लाईन होती एकदम सरळ होती आणि अशीच लाईन अशी लाईन अशी असते का? गुड. मग बघा, तर खूप सिंपल आहे. बोनस एक वाला आहे चॅप्टर आहे की नाही? नॉर्मल स्पीडने जाऊ, बरेच मुलं कन्फ्युज व्हायला. चला स्टार्टिंग पासून एकदम दमाने आणि व्यवस्थित बघ. गोरी बघ, ऑनलाईन बघायला ऑफलाईन दोन्ही चालू बघितलं. बीट्स and all okay. नावावरच तुम्हाला लक्षात येईल. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू वन वेक्टर. म्हणजे अशी लाईनची इक्वेशन काढा जे की एका पॉइंट मध्ये काय आहे? पास आहे आणि ती एका वेक्टरला काय आहे? पॅरलल. तर त्यावेळेस त्या लाईनची इक्वेशन तयार आहे. तर लक्षात घ्या, या चॅप्टर मध्ये लाईनचे नेहमी किती फॉर्म असतील? 2 फॉर्म. एक म्हणजे कोणता? वेक्टर फॉर्म आणि कोणता? कार्टेशियन. क्लिअर इथं? आता बघा, मग तो काढण्यासाठी आपण काय करू? एक 3 डायमेन्शन स्पेस कन्सिडर करू. आला 3 डायमेन्शन स्पेस, एक्स एक्सिस, वाय एक्सिस अँड झेड एक्सिस. मग आता या स्पेस मध्ये एखादी लाईन घेऊ आपण. दिस इज द लाईन एल इन द स्पेस. ठीक आहे. मग मला सांगा, थोडी लाईन थोडी अशी घेऊ म्हणजे पॉइंट घ्यायला सोबत आहे आपल्याला. ही लाईन, आता या लाईन, ही लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे. तो पॉइंटचा नाव काय दिला आपण? ए. मग याला स्पेस मध्ये जोडावं लागेल ना. तर जोडण्यासाठी काय करूया? ओरिजिनला जोडलं मी या पॉइंट ए ला. ए ला जोडला म्हणजे याचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय झाला? वेक्टरच्या फॉर्म मध्ये ए बार. बरोबर. लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे, त्या पॉइंटला आपण ओरिजिन पासून जॉईन केला, त्याचा पोझिशन काय घेतला? ओ ए बारचा पोझिशन काय झालं? स्मॉल ए बार. त्यानंतर हा लाईन एका वेक्टरला पॅरलल आहे. पॅरलल वेक्टर कुठे असू शकतो? स्पेस मध्ये, वरी, खाली, बाजू, इथे चिटकून, असं व्हॉटेवर वेग. तर आपण असं कन्सिडर करू की हे पॅरलल वेक्टर बी बार इथे आहे. नाव झालं लाईनचा फॉर्म. लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे, एका वेक्टरला काय आहे? पॅरलल. मग आता तुम्हाला स्ट्रेट लाईन पासून पाहिजे की लाईनचा इक्वेशन काढायचे असेल तर एक मनाचा पॉइंट लागतो. तो पॉइंटचं नाव इथे पण काय घेतो आपण? पॉइंट. पॉइंट पी घेतल्याशिवाय लाईनची इक्वेशन पॉसिबल आहे ना. त्यामुळे एक मनाचा पॉइंट आपण त्या लाईन वर घेऊ. त्या पॉइंटचं नाव देऊ आपण पी. पण जसा या पॉइंट ए ला जोडला ओरिजिन सोबत, तसं या पॉइंट पी ला सुद्धा जोडावं लागेल है ना. आता तुम्ही म्हणतील सर जसा कॅपिटल एचा स्मॉल ए घेतला तसा पी चा स्मॉल पी घ्या, घेता येईल. पण पुस्तकात त्यांनी आर घेतला, सगळे स्टँडर्ड फॉर्म आर मध्ये, त्यामुळे याचा पोझिशन आपण काय घेऊ? आर बार. जनरली आपण काय घेऊ? स्मॉल लेटर. ए चा स्मॉल लेटर स्मॉल ए बार, पी चा काय झाला पाहिजे? स्मॉल पी. पण जनरली ते पुस्तकामध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये आर मध्ये दिलं, लक्षात घ्यायचं. याचा पोझिशन काय? आर. मग आता मला सांगा, पहिला पॉईंट, पहिल्या लाईनवर किती पॉईंट होता? 1. आता लाईन किती पॉईंट झाले? 2. मग याला जर मी जॉईन म्हणजे याला जर वेक्टरच्या भाषेमध्ये असं सांगितलं तर हाही वेक्टर झाला एपी बार, झाला की नाही? आणि जो वेक्टर कोणता झाला? एपी बार. आता मला सांगा, लाईन जर बी बारला पॅरलल असतील, पूर्ण लाईन वेक्टर बी बारला पॅरलल असतील, तर लाईनवर येणारा वेक्टर सुद्धा त्या वेक्टरला काय असेल? पॅरलल आहे की नाही? तर मग आता याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की लाईनवर वेक्टर कोणता आहे? एपी बार. हा कोणाला पॅरलल असेल? मग वेक्टर बी बार. मग आता आपण वेक्टर चॅप्टर मध्ये खूप चांगल्या प्रमाणे माहिती आपल्याला, जेव्हा दोन वेक्टर ए बार आणि वेक्टर बी बार जर पॅरलल असेल, पॅरलल किंवा कोलिनियर, तर काय असतं कंडिशन? काय असते कंडिशन? दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर. म्हणजे एक वेक्टरला काय येते? ए बार इज इक्वल टू ए टाइम्स बी बार किंवा बी बार इज इक्वल टू ए टाइम्स ए बार.
नवीन सारखं वापरू नका, वेक्टर मध्ये खूपदा वापर झालेला आहे. ए बार इज इक्वल टू के टाइम्स के घ्या, लॅम्बडा घ्या, काही घ्यायचे कॉन्स्टंट के लॅम्बडा, अजून काय तुम्हाला जे वाटतं ते घ्या. तर असं कंडिशन आहे. तर मला सांगा आता हा वेक्टर या वेक्टरला कसा आहे, पॅरलल. पॅरलल असेल म्हणजे याचा अर्थ काय, हा वेक्टर इज इक्वल टू सम लॅम्बडा टाइम्स बी बार, वेर लॅम्बडा इज अ स्केलर. व्हेरी गुड. लॅम्बडा इज अ स्केलर. वेक्टरच्या भाषेमध्ये त्याला स्केलर म्हणतो, म्हणजे कुठलाही नंबर असू शकतो, तो प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो, वाट एव्हर. मला सांगा आता एपी बारचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन एक स्टेप वाढू शकतो आपण. तर सर्वात पहिले एपी बार म्हणजे मला याला जाईल, सेकंड वेक्टर म्हणजे ओपी बार, किंवा मला डायरेक्ट पण लिहिता येईल पी चा पोझिशन वेक्टर आर बार आणि एचा पोझिशन वेक्टर स्मॉल ए बार. अरे माहिती की नाही पोझिशन वेक्टर कसा काढता येईल, कसा काढता येतो, एबी बारचा पोझिशन वेक्टर स्मॉल म्हणजे सेकंड वेक्टरचा पोझिशन मधून पहिल्या वेक्टरचा पोझिशन काय करतो, मायनस करतो. ऍक्च्युअल एबी बार काय असतो माहिती आहे का, असा असतो ते. ओबी बार म्हणजे सेकंड वेक्टर मधून पहिला वेक्टर मायनस, मग ओबी बारचा पोझिशन वेक्टर बी बार असतो आणि याचा ए बार. तर डायरेक्ट हे जरी वापरला तरी चालेल, पण ऍक्च्युअल त्याचं मिनिंग असा असतो. मग तसं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक स्टेप वाढवता येईल. एबी बारला काय येईल त्याला, ओबी बार माइनस ओ ए बार इज इक्वल टू लैम्ब्डा टाइम्स बी बार. ओबी बार का पोजीशन वेक्टर बोलो आर बार, ओ ए बार का पोजीशन वेक्टर इज इक्वल टू कितना माइनस का ए बार तीन में पाठवलं तर आर बार इज इक्वल टू काय आला ए बार, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्ब्डा टाइम्स बी बार. एंड दिस इज कॉल्ड द वेक्टर. जेव्हा आर मध्ये इक्वेशन असतील तर कोणतं फॉर्म असेल ते वेक्टर. काय सांगते, दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू वन वेक्टर किंवा गिवन वेक्टर. हा कोणता फॉर्म, वेक्टर फॉर्म. तर फिगर काढा आणि लिहून घ्या. तर पहिले साइन टाका अशी, त्यामध्ये साइन टाका ए नंबर टाका वेक्टर फॉर्म, मग हे फिगर आणि याचा वेक्टर फॉर्म. म्हणून आता कोणता पाहतो आपण त्याच्यामध्ये टाका. थेअरी महत्वाची लक्षात घ्या. कुठल्याही चॅप्टरची जर तुम्हाला थेअरी कळाला एवढी माझी गॅरंटी आहे की एक्सरसाइजचे तुम्हाला 70 ते 80% क्वेश्चन तुम्हाला स्वतः समजतात. थेअरी महत्वाची असते, थेअरी कळणे गरजेचं आहे. क्वेश्चन तर कोणालाही सॉल्व्ह करून देता येईल, पुस्तकामध्ये आहे, गाईडामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते, पण थेअरी कळाली पाहिजे हे महत्वाचं. फास्ट तर लॅम्बडा इज काय स्केला, but lambda is a scalar. त्याला काय करायचं, दोन तीन लाईन व्हायचे, तीन लाईन व्हायचे ना, फिर क्या करायचं, तीन लाईन व्हायचे. वेक्टर फॉर्म के बाद अभी कौन सा फॉर्म, कार्टेशियन फॉर्म. मग आपण कार्टेशियन फॉर्म कसा घेते, कार्टेशियन फॉर्म म्हणल्यावर इक्वेशन कशामध्ये असते, एक्स एक्सिस म्हणजे एक्स आणि वाय आणि झेड मध्ये असते. तर बघा हाऊ टू फाइंड दॅट. तर नेक्स्ट साइड टाका
डायरेक्शन फॉर्म याला तपासून टाकू. याची काय गरज झाली आपली. प्रश्न झाला का? बघा आता कोणता फॉर्म म्हणला तुम्हाला मी कार्टेशियन फॉर्म. तर कार्टेशियन फॉर्म साठी काय महत्वाचं आहे सगळ्यांना माहिती आहे. कार्टेशियन फॉर्म साठी सर्वात पहिले जे पॉईंट ए घेतो तर तो पॉईंट ए ला काय घेऊ आपण त्याचे पॉईंट्स काय घेऊ x1 y1 z1. त्यानंतर दुसरा पॉईंट काय घेतो आपण पॉईंट बी चे पॉईंट्स काय x y z आणि पॅरलल वेक्टर बी बार से काय घेता येईल आपल्याला आपल्या मनावर काय घेता येईल ए बी सी मध्ये घ्या किंवा a1 b1 c1 काय घ्या डिपेंड ऑन आवर चॉईस. ची जागा नसल्यामुळे इथे घेतो मी b बार इज इक्वल टू a1 i प्लस b1 j प्लस c1 k किंवा abc घेऊ पहिले a i प्लस bj प्लस ck. abc काय abc आहे डायरेक्शन रेशोज ऑफ ए वेक्टर b बार के काय हो डायरेक्शन रेशो. आता बरं काय करता येईल सर्वात पहिले मला सांगा a चे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 आहे. तर a बार काय असेल स्मॉल a बार पुढचे वेक्टर काय असेल i j k मध्ये. पोझिशन वेक्टर घेण्याचा अर्थ काय असतो याला आपल्याला ओरिजिनला जोडून i j k मध्ये लिहिता आला पाहिजे. तर काय असेल मग x1 i y1 j z1 k. मग p चा पोझिशन वेक्टर काय r बार याला काय येते xi प्लस yj प्लस z आणि b बार ला ऍज ठेवू ai प्लस bj प्लस c. आता a कळाला r कळाला आणि b कळाला. आपण वेक्टर फॉर्म मध्ये आता काढला ताजा फ्रेश. मग त्याच्यामध्ये काय करायचं माहिती ठेवून द्यायची. तर देखो वेक्टर फॉर्म बिकम्स मग हे जर आपण ह्याच्यामध्ये ठेवलं कशामध्ये यामध्ये r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स b बार यूज किंवा बिकम्स यूज लिहा बिकम्स लिहा दोघांचा मीनिंग सेम ठेवून द्या. r बार च्या जागी r बार चा वेक्टर a बार च्या जागी a बार ची व्हॅल्यू काय बा x1 i y1 j z1 k प्लस लॅम्बडा टाइम्स b बार च्या जागी b बार ची व्हॅल्यू आता काय करा x वाले टर्म इकडे करा हा टर्मला पूर्ण अलीकडे आणला. तर मला सांगा एक स्टेप कमी होईल तुमची काय करायचं नव्हतं बघा i आणि i दोन्हीमध्ये कॉमन आहे आणि याला इकडे जर आणला आपण तर काय भेटेल बघा एक तर मायनस होईल x मायनस x1 दोघांना कॉमन काय i. या टर्मला इकडे आलं तर प्लसला काय भेटणार मायनस आणि इथे ऑलरेडी काय yj तर काय भेटणार y माइनस y1 कॉमन काय है देखो जी प्लस यहाँ पे ये टर्म को आने से माइनस का z1 और यहाँ पे ऑलरेडी z है तो दोनों में कॉमन क्या है k. तो z माइनस z1 और कॉमन काय k इज इक्वल टू इकडे काय लॅम्बडा ने मल्टिप्लाय करू लॅम्बडा a आहे लॅम्बडा bj लॅम्बडा ck. असा केल्याने बघा आता दोन्ही बाजूला हा वेक्टर i j k मध्ये या साइडला आणि हा वेक्टर सुद्धा i j k. तर दोन्ही वेक्टर काय इक्वल आपण बरेचदा वेक्टर मध्ये पाहिलं किंवा इकडच्या साइडला i j k मध्ये असतो इकडच्या साइडला i j k मध्ये असतो. तर दोन वेक्टर काय असतात इक्वल असतात. मग दोन वेक्टर इक्वल असेल तर बाय इक्वलिटी ऑफ वेक्टर्स त्यांचे i j k चे कोएफिशिएंट काय असतात इक्वल असतात. तर डायरेक्ट इक्वल टाकायचं समज बाय इक्वलिटी ऑफ टू वेक्टर्स किंवा बाय इक्वलिटी ऑफ वेक्टर्स. सांगा किती इक्वेशन भेटणार 3. एक काय x माइनस x1 इज इक्वल टू याचा i चा क्वेश्चन किती आहे लॅम्बडा a. पुन्हा y माइनस y1 इज इक्वल टू लॅम्बडा b. z माइनस z1 इज इक्वल टू लॅम्बडा c. इथून कोणाची किंमत काढता येतो लॅम्बडाची. लॅम्बडा इज इक्वल टू x माइनस x1 बाय a. लॅम्बडा इज इक्वल टू y माइनस y1 बाय b. लॅम्बडा इज इक्वल टू z माइनस z1 बाय c. तीन इक्वेशनला लॅम्बडा इक्वल आहे
तर मला असले ते therefore लास्ट इक्वेशन x minus x1 by a y minus y1 by b z minus z1 by c is equal to some constant lambda. लॅम्बडा लिहिलं की नाही लिहिलं की ऑटोमॅटिकली जर मी असं जरी लिहिलं तर तुम्हाला कन्सेप्ट मध्ये दोन टर्म किंवा तीन टर्म जर एकमेकाला इक्वल असेल तर देन दे आर इक्वल टू सम कॉन्स्टंट. मग लॅम्बडा लिहिलं का नाही लिहिलं का त्याचं मिनिंग काय आहे सेम. तर दिस इक्वेशन इज सेड टू बी द कोणती इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू वन वेक्टर किंवा इक्वल दैट ऑफ दिस. अलग ये नॉर्मल स्पीड में यू टू नॉर्मल स्पीड पहिले तुम्हाला मी सांगितलं फास्ट मध्ये एक आहे का याच्यात त्यानंतर आता नॉर्मल मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं काय करायचं काय करायचं जे पासिंग थ्रू द पॉइंट आहे त्याला x1 पाहिजे म्हणजे हा कॅपिटल ए या पॉइंट मध्ये पास आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय घेतले x1 y1 z. मनाचा जे पॉइंट पी घेतला होता त्याचे पॉइंट्स काय घेतले नेहमी घ्यायचं एक्स वाय आणि झेड. आणि मग वेक्टर बी वर जो की लाईनला पॅरलल आहे त्याला काय घेतलं आपण वेक्टरच्या भाषेमध्ये लिहिलं AI प्लस बीजे प्लस सी. मग हे सगळं तामझाम कशा ठेवलं आपण वेक्टर फॉर्म आर वाच्या जागी आर वार ए वाच्या जागी ए वार सगळं सॉल्व्ह केलं. आता याच्यात एक महत्त्वाचं मला सांगा इथे बघून सुद्धा तुम्हाला सांगते टाइम आहे याच्यामध्ये नाही पहिले आपण नंतर सांगतो. यांचा टाइम संपला दुसरी मीटिंग